नमस्कार अभिभाऊ, मी बबन घोरपडे, वनिताचा भाऊ. नमस्कार. मी तुमचीच वाट पाहत होतो. बोला ना साहेब. वनिता मला म्हणाली की तुम्हाला मला भेटायचं होतं. हो, मला जरा तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं. बोला ना साहेब, असं एवढं काय बोलायचं होतं? मला सांगा, आमच्या घरात जो तेजस म्हणून राहतो त्याला तुम्ही ओळखता का? आणि त्याने तुमचे कमिशनचे पैसे बुडवले, हे खरं आहे का? एक मिनिट भाऊ, तुम्ही ज्याला तेजस म्हणताय तो विक्रम आहे, विक्रम. आणि त्यांनी माझे पैसे पण डुबवलेत. हो, नाही, या दोन्ही गोष्टी वनिताने सांगितल्या मला, पण माझा तिच्यावर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे एखादा माणूस मी तेजस आहे असं सांगतो आणि मग कोणी अचानक येऊन तो विक्रम असल्याचं सांगत असेल तर नक्की कुणावर विश्वास ठेवावा तेच मला कळत नव्हतं. म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटूनच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तो तेजस नाही, विक्रम आहे, 100%. तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी काही माहिती आहे का? नाही साहेब, जास्त काय परिचय नाही, पण माणूस एकदम खतरनाक आहे, बंडलबाज. पण मला तर एकदम सोफिस्टिकेटेड वाटला तो. सॉफिस्टिकेट? एकदम गावठी वाटला, गावठी. आणि गावठी भाषेत बोलत होता माझ्याशी. आता तुम्ही एवढं मोठं डील केलंय त्याच्याशी, त्याच्याबद्दल काहीतरी माहिती असेलच ना? नाही साहेब, माझा काही जास्त परिचय नाही त्यांच्याशी. बरं, मग अजून कोणाकडनं काही माहिती मिळू शकते त्याच्याबद्दल? पक्या, त्याचा फंटर, तो नेहमी त्याच्याबरोबर असतो, त्याला सगळं काय माहित असणार सर. हो, आय सी. पक्या, या पक्याचा काही नंबर वगैरे? नाही साहेब, तुम्हाला दुसरीकडूनच तो नंबर मिळावा लागेल. ठीक आहे, मी बघतो काय करायचं. आणि तुमची काही मदत लागली तर तुम्हाला बोलावून घेईन. साहेब, कधी पण हातचं काम टाकून मी येणार. पण आता निघतो साहेब. थँक्यू. ठीक आहे, बाय. तेजस, अरे सगळं काय प्रकार आहे हा? तू मला आधी सांगितलंस की सोसायटीच्या बाहेर एक माणूस उभा आहे, त्याला एन्व्हलप द्यायचं. नंतर सोसायटीच्या बाहेर तूच उभा होतास. मला घरी काम आहे असं सांगून सुद्धा तुम्हाला जबरदस्ती घेऊन आलं. मी तुला इथे येताना 100 वेळा विचारते की कुठे चाललो आपण, काय चाललंय हे. एका शब्दाने बोलायला तयार नाहीयेस तू तेजस. तू सांगणारच का काय चाललंय हे? तू चल बाहेर, तुला सगळं सांगतो. तेजस, अरे हे मॅरेज रजिस्ट्रारचं ऑफिस आहे. आपण इथे काय करतोय? लग्न करायला आलोय. तू मस्करी करतोयस ना? मस्करी का करेन मी? सिरियसली करतोय आपण लग्न. ऍक्च्युली लग्नाची प्रोसेस महिनाभर आधी सुरू झाली होती. म्हणजे 1 महिना आधी नोटीस द्यावी लागते. सो मी ती नोटीस घेऊन ठेवलेली आहे. आता आपल्याला फक्त आज जायचंय आणि सह्या करायच्या. आपलं लग्न झालं. आता आपला नंबर येईल, आपल्याला सह्या करायला जायचंय. चल. तेजस, तेजस, काय वेडेपणा चाललाय? हा ज्याला तू वेडेपणा समजतेस ना, तो माझ्यासाठी शहाणपण आहे. नाही तेजस, मला असं लग्न नाही करायचं. तो हा मलाही करायचं नव्हतं, पण करावं लागतंय ना. पण का तेजस? एवढी घाई का करतोयस तू? हे बघ, आपण एवढे महिने वाट पाहिली ना, आपण अजून काही दिवस वाट बघूया प्लीज. तेवढा माझ्याकडे वेळ नाहीये. चल. तेजस, हे जे काय चाललंय ते मला अजिबात पटत नाही. मी असं लग्न करणार नाही. तो हा आता शहाणपणा बाद झाला, कळलं का? आतापर्यंत तू जे सांगत होतीस ते करत होतो ना मी. आता मी जे सांगतोय ते तुला करावं लागेल म्हणजे 100% करावं लागेल.
एवढा का वेळ लागतो? विक्रमने तर काही फोनच केला पाहिजे हिला. फोन आउट ऑफ रीच. मला जाऊन बघायला हवं. प्लीज फोन उचला. बोल. हॅलो अभि, प्लीज ऐकून घ्या आता मला जे काही सांगायचंय ते. बघा, मगाशी विक्रमने सोहाला घराच्या बाहेर एन्व्हलप घेऊन बोलवलं होतं. सोहा ते घेऊन गेली, पण तिथे कुठलाही माणूस आलेला नव्हता ज्याला ते एन्व्हलप द्यायचं होतं. मी घराच्या बाहेर जाऊन बघितलं तर आता सोहाही तिथे दिसत नाहीये. मी तिला सगळीकडे शोधलं, तिचा फोन पण लागत नाहीये. अभि मला खूप भीती वाटतेय. हे बघा, माझा ना विक्रमवर अजिबात विश्वास नाही. तो तिच्याशी लग्न करण्यासाठी काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. अभि, मला असं वाटतं की तोच तिला कुठेतरी घेऊन गेलाय. तो तिला ब्लॅकमेल करेल. अभि, तो काहीही करेल. तुम्ही प्लीज काहीतरी करा. पण तो सोहाला घेऊन कुठे गेला ते आपल्याला कसं कळणार? तेजस, प्लीज प्लीज माझं ऐक ना. तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय का? हो तेजस, मी नाही कधी म्हटलंय. उलट मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय. अगं मग काय प्रॉब्लेम आहे तुला लग्नाला? तेजस, माझ्या घरच्यांनी लग्नाच्या बाबतीत खूप स्वप्न बघितली होती. त्यांना जर कळलं आपण असं पळून जाऊन लग्न करतो तर त्यांना काय वाटेल तेजस, याचाही विचार केला पाहिजे ना. अगं तू त्यांना काय वाटतंय हा विचार करतेस, पण मला काय वाटतंय त्याचं काय ग सोहा? आपण ना एकदा दादा आणि मीनाक्षीशी तरी बोलूया प्लीज. ते नक्की काहीतरी मार्ग सांगतील आपल्याला. माझा निर्णय झालेला आहे. आपल्याला आजच लग्न करायचंय आणि आपला नंबर आला, आतमध्ये जायचं आणि लग्न करूनच बाहेर यायचं. एक मिनिट. तर आपला नंबर येईपर्यंतच आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत विचार कर. मी आलो. तेजस असं का वागतोय? मला काहीच कळत नाहीये. तो जे काय करतो ते थांबवायला हवं. कोण थांबवणार त्याला? पण माझा तर तो काहीच ऐकायला तयार नाहीये आता. बोल ग बायको. विक्रम, सोहा कुठे? ऐक, होणार आहे नवऱ्या बरोबर आहे का ग?
हे बघ विक्रम, तू तिच्या बाबतीत असं काहीही करणार नाहीयेस हं? तिच्याशी जर ब्लॅकमेल करून लग्नाचं स्वप्न बघत असशील ना तर ए बंद पड. नवरा मंडपात घुसलेला आहे, कळ काय? आता अंतरपाट बिदारला गेलेला आहे. गुरुजी आता मंत्र मंत्र म्हणणार आहेत. एकदा का तो अंतरपाट बाहेर पडला की आम्ही आमच्या एकमेकांच्या गळ्यात घालणार आणि लग्न करून बाहेर पडणार. सवतीला बिवतीला काय ते तुमच्या द्यायचं असते ना, आशीर्वाद. हा ते नंतर द्यायचा. चौथीच्या लग्नाला यायचं नाही. हा विक्रम, तू असं काहीही करणार नाहीयेस. आग जे व्हायचंय ते होणारच आहे. आणि आपण एकदा ठरवलं की समजा गोष्टी होतातच ग बायको. आणि ते परत आशीर्वाद काय असते ना, ते आम्ही हनीमून वर आल्यानंतर जाऊ. विक्रम, तू असं काही केलंस तर? त्याला गे बच्चन बंद पड घेऊन. हॅलो, काय ठरलंय? ठरलं मग? ऑलरेडी आपलं ठरलंय, परत कशाला विचारतोय मी पण. एक मिनिट, आपला नंबर कधी येऊ शकतो? मी एकदा फोन करून विचारतो. काहीही करून मला त्या मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसला पोहोचायला हवं. अभिना कॉल करते. आपला आता नंबर लागेल थोड्या वेळात. अभि, हा बाय, आलो. सोहा, चला आता विचार करण्याची वेळ संपलेली आहे. आता आपलं लग्न करण्याची वेळ आली आहे. चला आपल्याला जायला हवं आता. तेजस अरे पण ए सोहा, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुला जे टेन्शन येते ना, ते अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि आपलं जेव्हा लग्न होईल ना, तेव्हा आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, मला गॅरंटी आहे. चला आता. तेजस, मला अजूनही असं वाटतं की आपण थांबायला हवं. तेजस, दादा बघ ना, हा तेजस बघ ना कसा वेड्यासारखा वागतोय.
मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकतच नाहीये माझं. प्लीज तू एकदा बोलून बघ ना त्याच्याशी. तेजस, अरे हा काय वेडेपणा चाललाय तुझा? नाही, मला मान्य आहे तुम्हा दोघांना लग्न करायचंय, पण त्यासाठी एवढी काही करायची काय गरज आहे? अभि, मला माहिती आहे हा वेडेपणा आहे. म्हणजे तुम्हाला जसं समजतंय तसं मलाही समजतंय. अभि, काय सांगू तुला, मी आतापर्यंत सोहाला कधी असं ओरडून बोललोही नव्हतो, पण मला आज जबरदस्तीने असं वागावं लागतंय. आणि तुम्ही इथे आमचं लग्न लावून देत नाहीयेत, तेही तिकडं हट्ट सोडायला तयार नाहीयेत आणि आमचं लग्नही होत नाहीये. आणि म्हणून मला नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागला. आणि आता मेन प्रॉब्लेम माझा हा आहे की मी माझ्या मॉम डॅड शिवाय राहू शकतो, पण मी सोहा शिवाय नाही राहू शकत. आणि म्हणून मी असं सगळ्यांच्या नकळत लग्न करायचं ठरवलं. हे बघ तेजस, मी तुझ्या फिलिंग समजू शकतो, पण मी काय म्हणतोय, भावनेच्या भरात आणि घाईत कुठलाही निर्णय घेऊ नकोस, कळलं का? अरे मग मी काय करू, तूच सांग ना अभि. मी एकदा तुझ्या आई बाबांशी बोलून घेतो, ओके? नाही, ते ऐकणार नाहीत, मला माहितीये. मग नाईलाजानं मलाच निर्णय घ्यावा लागेल. येत्या 3-4 दिवसात मी तुम्हाला दोघांचं लग्न लावून दे. अगदी आमच्या इच्छेप्रमाणे, रीतिरिवाजानं आणि धूम धडाक्यात. आता 3-4 दिवस तरी माझ्यावर विश्वास ठेवशील की नाही? सॉरी यार अभि, म्हणजे मी चुकीचा विचार करून पुढचा पाऊल टाकत होतो. प्लीज फॉरगिव्ह मी. अरे होणारा जावईस आमचा, माफी कसली मागतोयस? मिठी मार. चला निघूया. चल. थोडक्यासाठी म्हणून वाचलोय आपण अभि. थोडा जरी उशीर झाला असता ना तर आज सोहाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आपलं नशीब थोर म्हणून सोहाने वेळेत मेसेज केला. हो ना, नाही तर आपण तिथे पोचलोच नसतो. अभि, तुम्हाला माझी मदत नको असेल तर ठीक आहे, माझा तसा काही हट्ट नाहीये. पण माझ्याकडे जी काही माहिती आहे विक्रम बद्दल ती तर मी तुमच्याशी शेअर करू शकते ना. ती तुम्ही एकदा ऐकून घ्या ना, त्याने वेळ वाचेल. आपल्याला विक्रमच्या विरोधात आणखीन पुरावे हवे असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला त्या पक्याला गाठावं लागेल. तो त्याचा उजवा हात आहे आणि इथली सगळी कामं तोच करतो. हा पक्या मला कुठे सापडेल? माझ्याकडे त्याचा नंबर आहे आणि मधल्या काळात मी त्याचा ऍड्रेस पण शोधून काढला.